श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला खूप महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावास्या तिथी विशेष मानली जाते. यंदा वर्षातील पहिली शनी अमावास्या ही शनिवारी 29 तारखेला येत आहे. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जाते. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी विशेष उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावास्येचा दिवस खूप खास असणार आहे, कारण सुमारे 2.5 वर्षांनी शनी ग्रह राशी बदलणार आहे आणि सूर्यग्रहणही 29 मार्चला असणार आहे. वैदिक पंचांगानुसार शनी अमावस्या तिथीची सुरुवात ही 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 होणार आहे, तर समाप्ती ही 29 मार्चला दुपारी 4:27 होणार आहे. उदय तिथीनुसार शनिवार 29 मार्च रोजी अमावास्या तिथी असणार आहे. ही तिथी शनिवारी येत असल्याने या दिवसाला शनी अमावस्या असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी शनी सूर्यग्रहणाचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. स्कंद, पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान, तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापं नष्ट होतात. शनी दोष, शनिढय्या आणि सातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पण ज्या लोकांना ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ नाही, त्यांनी एक अतिशय साधा सोपा उपाय शनिवारी आलेल्या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी करायचा आहे. यामुळे कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमची सर्व कामं सुरळीत होतील. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर या उपायामध्ये तुम्हाला शनी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला घरापुढे एक घास ठेवायचा आहे. तर कावळ्याला ही अशी कोणती वस्तू घरासमोर खायला घालायची आहे आणि ही वस्तू कोणत्या वेळेत खायला घालायची याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर 29 मार्च 2025 वार शनिवारी आलेल्या या अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे, म्हणजेच कावळ्याला घराबाहेर जी वस्तू खायला ठेवायची आहे ती तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये कधीही ठेवू शकता. तुमच्या वेळेनुसार ठेवा, कारण हा घास जो आहे तो पितरांपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला असलेले पितृदोष नष्ट होतात. कारण पितृदोष जर असेल तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक यासारखे त्रास तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबियांना होतात. आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये कितीही पैसा आला तर तो पुरत नाही. घरामध्ये गरिबी, दारिद्र्य येते, कर्जबाजारीपणा वाढतो, घरामध्ये वारंवार आजारपण वाढतात. घरामध्ये असलेल्या व्यक्ती सतत आजारी पडतात आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरातील पैसा निघून जातो. त्याचबरोबर पितृदोषामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत मतभेद होतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होत राहतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत राहतात, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरातील उपवर मुलं मुली जर असतील तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. अनेक दाम्पत्य अशी असतात की त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांना संतान प्राप्ती होत नाही. त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू इच्छित असाल, मग तो नवीन उद्योगधंदा असेल किंवा तुम्हाला नवीन नोकरी मिळवायची असेल, तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं. तुमचे ते कार्य सिद्धीच जात नाही. काही ना काहीतरी अडथळे, संकट, विघ्न तुमच्या मार्गात येतात आणि तुमचं ते काम पूर्ण होत नाही, ते कार्य यशस्वी होत नाही. तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे आपल्याला असलेले पितृदोष असतात. आपल्यावरती असंतुष्ट असतील तर आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही. कितीही देवदेव आपण केला तरी देखील आपले कार्य जे आहे ते पूर्ण होत नाही. म्हणूनच पितरांची सेवा ही आपल्या हातून नित्य व्हायला हवी. तसं तर प्रत्येक अमावस्येला आपण पितरांची सेवा करायला हवी. पण प्रत्येक अमावस्येला करणं शक्य नसेल तर सोमवती अमावस्या असेल किंवा ही आलेली शनी अमावस्या आहे, या दिवशी तुम्ही पितरांची सेवा नक्की करू शकता.
फार काही पिंडदान, तर्पण यासारख्या विधी करणं शक्य नाही झालं तरी काही छोटे साधे सोपे उपाय असतात. याने देखील पितृदोषापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. तर आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला 29 मार्च 2025 वार शनिवारी आलेल्या अमावास्येच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर या दिवशी तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे. घरामध्ये असलेली जाळी, जळमटं सगळी काढून टाकायची आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला अंघोळ करायची आहे. या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 ते 4 थेंब गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे देखील तुम्हाला असलेले पितृदोष दूर व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना सर्व देवी-देवतांवरती शनी अमावास्येच्या दिवशी पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर देवांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांचं पंचोपचार विधिवत पूजन करावं. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, पितरांची सेवा केल्याशिवाय देवी-देवता देखील प्रसन्न होत नाहीत. म्हणूनच तुम्हाला पितरांची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपण ज्यावेळेस स्वयंपाक करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला आपण स्वयंपाकासाठी जी कणिक मळतो, ती कणिक आपल्याला वेगळी मळायची. पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ घालायचं नाही. थोडं-थोडं पाणी घालून याचा एक गोळा तयार करायचा आणि या गोळ्याची एक चपाती किंवा पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे. ही पोळी लाटल्यानंतर भाजून वगैरे घेतली, की त्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये साखर घालायची, थोडेसे तांदूळ तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून किंवा तुम्ही तसे तांदूळ घातले तरी चालतील आणि त्याची तुम्हाला घट्टसर अशी खीर तयार करायची आहे. बघा, पितरांना आपण चपाती तर बनवलीच आहे. त्याचबरोबर जो खिरीचा नैवेद्य आहे तो पितरांना अर्पण केला जातो. यामुळे पितृ संतुष्ट होतात. त्यामुळे हा जो नैवेद्य आहे तुम्हाला पितरांसाठी तयार करायचा आहे. नैवेद्य तयार केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचंय, की एका पेपरवरती किंवा तुमच्या घरामध्ये जर पत्तरवाळी असेल, कारण पत्तरवाळीवरती आपण पितरांना नैवेद्य अर्पण करतो. ती असेल तर त्यावरती चपाती ठेवायची, त्यावरती तुम्हाला खीर ठेवायची आहे आणि पत्तरवळी नसेल तर साधा न्यूजपेपर घेतला त्यावरती तुम्ही पोळी, त्यावरती तुम्हाला खीर टाकायची आहे आणि सोबतच तुम्हाला 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे किंवा तुम्ही गच्चीवरती, टेरेसवरती देखील जाऊ शकता. आता बरेच जण अपार्टमेंटमध्ये राहतात. अशा वेळेस त्यांनी अपार्टमेंटच्या गच्चीवरती जाऊन हा उपाय केला तरीही चालेल. कारण तिथे कावळे येऊ शकतात. जिथे कावळे येतात तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बऱ्याचदा असं होतं, की आपण खाली हा उपाय करतो पण तिथे कावळे येत नाहीत. त्यासाठी ही काळजी घ्यायची. त्यानंतर तुम्हाला हे जे पेपर किंवा पत्तरवाळी जी आहे ती तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तिथे ठेवायची आहे. एका उंच भिंतीवरती तुम्ही ठेवू शकता. धूप अगरबत्ती ओवाळून ती अगरबत्ती तिथे साईडला लावून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र किंवा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या हातून घडलेल्या कळत-नकळत चुकांसाठी तुम्हाला पितरांची क्षमा मागायची आहे. दोन्ही हात जोडून पितरांची तुम्हाला क्षमा मागायची आहे. त्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहावेत यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी आल्यावर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवांचं दर्शन घ्यायचं. बघा, तुम्ही कितीही देवदेव केले, कितीही तुम्ही चांगली कर्म केली, पण तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे ह्या अमावास्येच्या दिवशी पितरांची ही सेवा तुम्ही नक्की करा. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील, प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होईल आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.